त्याच्यामध्ये मी तर सपोर्ट करतोय काय, आणि सरकारने उगीच जे आहे कारण नाहीतर ते काहीतरी मोर्चावर वगैरे घेऊन येतील काय, आणि त्यांनी सांगितलं की सरकारला फार भारी पडेल. त्यामुळे सरकारने जे घाबरून ही सगळी कामं ताबडतोब करायला पाहिजेत असं मला वाटतं. सरकारला कुठेतरी वेटीस धरलंय का जरांगे पाटलांनी? कारण ते जे मागणी करतायत त्याला सरकार होकार देत आहे, त्यांना भेटायला जात आहे. त्यांच्याही मागण्या फार लॉजिकल आहेत, नियमाला धरून आहेत. सरकारला वेटीस धरायचं काय, सरकारच जे आहे थोडंसं जे आहे नाहीतरी ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. ते सांगितल्याबरोबर ताबडतोब होकार द्यायचा, मोकळं व्हायचं, JR काढायचं, तर ते वाटाघाटी करत बसतात, वेळ काढतात सरकार सगळे, वेळ काढू. जरांगे पाटील आज स्पष्ट सांगितलेलं आहे की देव जरी आडवा आला तरी सुद्धा मराठ्यांना ओबीसी मध्ये जाण्यासाठी. अरे देव काय, देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना, असं काय करतात देवांचं काय, ते त्यांना बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं. त्याच्यामुळे चूक असं काही, म्हणून तर म्हटलं की इथे देवाची सुद्धा पर्वा नाही, तिथे सरकार काय चीज आहे. जरांगे पाटील म्हणतात की सोयरे हा शब्द स्वतः सरकारनंच दिलेला आहे, तर मी कुठे काही चुकीचं म्हणतोय, सरकारने आपला जो शब्द दिला होता तो पाळायला पाहिजे. आता आमचं तर म्हणणं त्याच्या पुढचं द्या ना बाबांनो, त्याच्या पुढचं द्या, आणखीनही काही लिहून द्या, ते म्हणतील त्याप्रमाणे आपण JR काढला पाहिजे. आणि नवीन नवीन चांगल्या अभिनव कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात, त्याचा पण आदर राखायला शिकलं पाहिजे. साहेब, पण मुळात आई किंवा आईचे जे सोयरे असते त्यांना कास्ट सर्टिफिकेट देणं हे कास्ट व्हॅलिडिटी कमिटी ग्राह्य धरणार नाही, कारण की यापूर्वी कुठल्या समाजाला ते ग्राह्य धरले गेले नाही किंवा धर्मालाही. तर जरांगेंची ही जी मागणी लॉजिकल आहे असं तुम्ही कसं म्हणू शकता? नाही हे काय, कायदा कायद्याच्या ठिकाणी आपण करून टाकायचं ताबडतोब. कायदा काय, कायदा तुम्हीच करता ना मग. आणि काय कायदा आणि कोर्ट वगैरे नाही, त्या भ्रामक कल्पना आहेत या सगळ्या. ह्या अभिनव कल्पनेचा जो आहे पाठपुरावा करायला पाहिजे. एकीकडे जरांगे मागण्या करतात त्या मान्य होतात, दुसरीकडे आपण या सगळ्या विषया संदर्भात बोलताय, मात्र आपलं म्हणणं ज्या पद्धतीने ऐकलं पाहिजे, सरकारने काहीतरी भूमिका घेतली पाहिजे, ती घेतली जात नाही. कुठेतरी एकटा नेता या संदर्भात बोलताना पाहायला मिळतो, एकटे पडले असं वाटतं. अरे असं आहे ना की जरांगे जे आहे ते बोलतील आणि त्यांच्या हातामध्ये सगळं मराठा समाज आहे असं त्यांचं म्हणणं आहे, आणि तो मराठा समाज हा आणखी 7-8 कोटी आहे असं त्याचं म्हणणं आहे त्या जरांगेचं. आणि एवढे लोक जे आहेत सरकारच्या विरोधात गेले तर सरकार मग कसं काय काम करू शकतं. तर ही भीती आहे की नाही सरकारला, ही भीती का वाटत नाही, याचा विचार का सरकार करत नाही. सरकारने त्याचा विचार करावा. सकल मराठा समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली की मुलांना दिलेला जो जामीन आहे तो नामंजूर करण्यात यावा, आणि ते दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायला भुजबळ कारणीभूत आहे. त्यामुळे नाही ताबडतोब आता असं आहे ना, म्हणून तर मी सांगितलं की तिथे एकदा हवं तर जे आहे ना ते काही निवृत्त न्यायमूर्ती वगैरे त्यांचं सुद्धा एक ऑफिस तिकडे आपण तयार केलं की ताबडतोब ते कायदा काढून सांगतील की यांचं जामीन रद्द करा, करून टाकायचं ताबडतोब. तुम्ही याच्यामध्ये घोळ घालताना त्याच्यामुळे प्रश्न वाढतो, त्याच्यामुळे जास्त चर्चा करू नये. सरकारमधला एक मंत्री अशा पद्धतीने एक नाराजीची भावना व्यक्त करताना, कुठला मंत्री, एक सुद्धा मंत्री नाही, सगळ्याचे सगळेच पाठिंबा देतो आम्ही त्यांना. नाराज कोण आहे, कोणीही नाराज नाही, आम्ही सगळे खुश आहोत. काहींची खुशी तोंडावर दिसते, काहींची खुशी मनामध्ये आहे. एकीकडे सर आपण आपल्या भाषणांमधनं जरांगे पाटलांवरती टीका केली होती, त्यांच्या एकूणच ज्या भूमिका होत्या आणि त्या सरकार त्याला मान्य करत होतं त्यावरती आपण टीका करत होतात. आज अचानक आपण म्हणताय की सगळ्यात मागण्या मान्य केल्या पाहिजे. मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काही भाषणं केली ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरांगेंच्या ज्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे आणि त्यांना कोणीही विरोध करू नये. कायदे वगैरे ते जे आहेत ते अजिबात ते सांगून वेळ काढू नये, हवं तर कायदे बदलून टाका. ते सुप्रीम कोर्टाची वगैरे भीती वगैरे काही घालू नये. काल ते सांगून सुप्रीम कोर्टाने नाकारलं वगैरे, सुप्रीम कोर्टाचं काय आहे तेवढं आपण करून टाकायचं. शेवटी सुप्रीम कोर्टात माणसंच बसतात ना. सरकारला कुठेतरी वेटीस धरलंय का जरांगे पाटलांनी, त्यानुसार सरकार वागतंय बोलतंय
ज्या पद्धतीने जरांगे पाटील मागण्या करतात आणि ते सरकार पूर्ण करत आहे, कुठेतरी सरकारला वेटीस धरण्याचं काम केलंय का? आपण चुकीचं म्हणताय. जरांगेंनी सरकारला वेठीस नाही धरलंय, सरकारने जरांगेला वेठीस धरलेला आहे. काय ते सांगतात आणि हे लोक काम करतच नाही, ताबडतोब वेळ काढतायत, मंत्र्यांना पाठवतायत, चर्चा करतायत, उलट आहे ते. 24 तारखेला त्यांनी